जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनीनो आणि मातांनो, असं वाटतं की भाषण करण्यापेक्षा नुसता हा सगळा भगवा सागर उसळला तो पाहत राहावा. कारण आज तशी काही निवडणूक नाही, असं काही निमित्त नाही, तरी सुद्धा मैदान बघा पॅक झालेलं आहे. खरं म्हणजे मैदान अपुरं पडतंय. खरोखर हे आपलं वैभव आहे. अनेक जण आज शिवसेनेमध्ये आले, साईनाथ परत आलेला आहे, काँग्रेसमधनं लोक येत आहेत, राष्ट्रवादीमधनं लोक येत आहेत. त्याच्यात मध्ये साबीरबाईंच्या पुतण्याने शपथ घेतलेली आहे. पण साबीरबाई, एक तुम्हाला सांगतो की तुमचा पुतण्या खूप चांगला आहे. म्हणजे भगवेशी आणि शिवसेनेशी एकनिष्ठ राहणारा हा पुतण्या आहे. आता सुद्धा भाषण करण्यापूर्वी रांग थांबतच नाही. म्हटलं जरा थांबा, थोडं भाषण करतो, कारण तुम्ही सुद्धा लांबून लांबून आलेला आहात. 8 वाजून गेलेले आहेत. म्हटलं भाषण करतो, मग पुन्हा आपलं सुरू ठेवूया. शिवसेनेमध्ये येत आहेत, येऊ द्या. सभा सुरू आहेत, विषय अनेक आहेत, कोणत्या विषयावरती बोलायचं. आणि अनेकदा असं होतं की भाषण झाल्यानंतर वाटतं की अरे हे विषय राहिलेच, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले आहेत सत्तेवरती. आपल्याला विषयाची काही कमी नाही, काय भरपूर विषय. कोणताही विषय घ्या, किती पाढे वाचायचे. भ्रष्टाचार म्हटलं तर ए पासून झेड पर्यंत सगळे भ्रष्टाचार आहेत. महागाई वाढतेच आहे, स्थानिकांचे प्रश्न तसेच आहेत. काल सुद्धा वृत्तपत्रामध्ये आलं का, आजच्याच वृत्तपत्रात आले, जो उल्लेख आता देसाई साहेब तुम्ही पोटतिडकीने केलात. सरकार म्हणून काय करता आहे हा खरा प्रश्नच आहे, पण आपण आपल्याला कधी विचारतच नाही. वृत्तपत्रात आलेलं आहे की गेल्या वर्षभरात, फक्त गेल्या वर्षभरात महाराष्ट्रामध्ये जवळपास 1700 बलात्कार झालेत. 1700. हे पृथ्वीराज चव्हाणांना म्हणा या, अजित पवारांना सुद्धा मी सांगतो तुम्ही पण या, आणि तुमचे दिल्लीतले जे सगळे बसलेत ना तिकडे, त्यांना पण खाली बोलवा जरा, आणि या व्यासपीठावरती महाराष्ट्रामध्ये, आणि सांगा त्यांना की हा शिवरायाचा महाराष्ट्र आम्ही म्हणतो, आणि त्या महाराष्ट्रामध्ये जी एक घटना सांगितली जाते छत्रपतींबद्दल की ज्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सुद्धा सन्मानाने परत पाठवलं होतं, त्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये 1700 बलात्कार झालेत, आणि हे सरकार नुसतं हिजड्यासारखं बघत बसलेलं आहे. कोण माझ्या माता भगिनींचं रक्षण करणार? कोण? खरोखर तळपायाची आग मस्तकात जाते. असं म्हटल्यानंतर असं वाटतं की सगळी नामर्दाची अवलाद त्या सरकारमध्ये बसली की काय. कशालाही उपयोग नाहीये. ज्या वेळेला दुष्काळग्रस्त भागामध्ये मी जातो, त्या चारा छावण्या बघतो मी, अक्षरशः शेतकरी रडतोय. जालन्याच्या सभेत सुद्धा मी बोललो होतो की काय करणार, काय दुष्काळ एवढा भयानक आहे. आता सुद्धा मी खरंच साईनाथ काय आणि या दोन्ही आपल्या जिल्हा प्रमुखांना खास धन्यवाद देतो की त्यांनी एका जाणीवेने दुष्काळग्रस्तांसाठी मदत केलेली आहे. जाणीवने केली. यातला पैसा आणि पैसा हा दुष्काळासाठी, दुष्काळग्रस्तांसाठीच खर्च होईल. पण परिस्थिती एवढी भीषण आहे. अर्थात ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा काय जास्त विशेष वेगळं चित्र आहे अशातला भाग नाही. पण गुरांना पोचता येत नाही, पाणी देता येत नाही, चारा देता येत नाही, आणि मग तू एक ना एक दिवस तडफडून माझ्या डोळ्यादेखत मरणार. तुझी तडफड मला पाहवत नाही म्हणून अक्षरशः पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या गुरांना शेतकरी टिळे लावून सोडून देतात. जा बाबा जा, तुझं नशीब असेल तिकडे राहा, पण माझ्या डोळ्यासमोर तुझा मृत्यू नको. आणि मग तशीच ती गुरं कसायच्या जातात, खाटीखान्यात जातात, कापली जात आहेत. सरकारला लाज लज्जा शरम काही पडलेली नाहीये. कुठे विषय चाललाय, काय विषय चाललाय, काही नाहीये. बरं, सरकार एवढं कोडगा आहे, मग ते दिल्लीतलं असेल किंवा महाराष्ट्रातलं असेल, एखादा विषय अंगलट येतोय म्हटल्यानंतर बरोबर असा त्याला फाटा देतात
की आपण सगळेजण तो मूळ मुद्दा सोडून भलत्याच विषयावरती चर्चा चालते. साधं बघा ना, काय कोणता विषय, कोणत्या दिशेने चाललोय आपण. जे आपण अभिमानाने सांगतो की शिवछत्रपतींनी 16व्या वर्षी तोरणा जिंकला, ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा अक्षरशः 14व्या-15व्या वर्षी चाफेकर बंधूंना फाशी झाल्यानंतर त्यांच्या घरातल्या देवीसमोर ते गेले आणि शपथ घेतली की या देशाच्या शत्रूला मारता मारता चाफेकरांसारखा मी मरेन, नाहीतर शिवाजी महाराजांसारखा विजयी होऊन मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा मी अभिषेक करेन. ही आपली परंपरा, महाराष्ट्राची परंपरा. तरुण चाफेकर बंधू सुद्धा एका घरातले 3 भाऊ एका मागोमाग एक देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावरती गेले. असा हा आपला महाराष्ट्र, ही आपली परंपरा. किती नावं घ्यायची. अगदी पलीकडे सुद्धा खुदिराम बोस 17व्या वर्षी फासावरती गेल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी. आणि त्या या आपल्या देशामध्ये जणू काय सगळे प्रश्न संपलेले आहेत. अशा पद्धतीने शरीर सुखाची परवानगी 18 वर्ष असावी की 16 वर्षाची असावी. काय कोणाचं हे डोकं आहे. सडलेल्या मेंदूत या अशा कल्पना यांना सुचतात कशा. अरे 16वं वर्ष हे शिक्षणाचं असतं ना. तुम्ही त्याला नीट शिक्षण देत आहात ना, त्याला रोजीरोटीची पुढची काहीतरी सोय करून देत आहात. आणि मग तुलना जर का केली, विषय खूप आहेत, मी घेणार आहे. जेवढे जेवढे सुचतील, जेवढे जेवढे बोलता येतील तेवढे मी बोलणार आहे. पण 16 वर्षाच्या मुलाचं जर का उदाहरण घ्यायचं झालं, जी माहिती मला मिळाली, काही वेळेला अनेक लोक भेटत असतात, पोलिसातले भेटतात, लष्करातले भेटतात, आणि जी माहिती मला मिळाली ती अशी मिळाली की पाकिस्तान आपल्या देशामध्ये अतिरेकी घुसत असतो. 20 वर्षाची पोरं, 22 वर्षाची पोरं, या अतिरेकी तयार कसे होतात. पद्धत साधारणतः अशी आहे की 7व्या 8व्या वर्षी, 9व्या वर्षी मुलाला ताब्यात घेतलं जातं. त्याची पूर्णपणे बुद्धी, म्हणजे ज्याला ब्रेनवॉश म्हणतात, तो ब्रेनवॉश केला जातो. हिंदुस्थानाबद्दल त्याच्या मनामध्ये विष ओतलं जातं. शारीरिक शिक्षण दिलं जातं, आतंकवादी शिक्षण दिलं जातं. आणि जेव्हा ते पोरग 16 वर्षाचं होतं तेव्हा ते संपूर्णपणे प्रशिक्षित अतिरेकी त्याचा तयार झालेला असतो. अतिरेकी 16 वर्षाचा अतिरेकी. आणि हे भॅड सरकार, कशी तुलना करणार तुम्ही. तिकडे 16 वर्षाचा तयार झालेला अतिरेकी आणि इकडे हे सरकार राहिलं तर 16 वर्षाची शारीरिक सुखाची परवानगी मिळालेलं आपलं पोर. काय कशी तुलना करणार तुम्ही, कशी लढत देणार तुम्ही. जे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न तो आम्ही हिंदू आहोतच, आणि हिंदू आहे म्हणायला मला लाज वाटत नाही आणि ती वाटणार नाही. मी हिंदू आहेच. ही भगव्याची परंपरा मी पुढे नेणार. आणि हे सगळे मर्द मावळे माझ्या सोबत असल्यानंतर मी कोणाच्या बापाला भीत नाही. ही सगळी माझी तयार फौज आहे माझी. हे सगळं मी का तुमच्याशी बोलतोय की सध्या देशामध्ये असं एक फॅड आलेलं आहे की कोणी आडगळीत पडलेली जी माणसं असतात, कोण लेखक असतो, लेखिका असते, कोण ऍक्टर असतात, संपलेली माणसं स्वतःवरती प्रकाश झोत पडण्यासाठी म्हणून हिंदुत्वाला बदनाम करतात. कोण उठतोय आणि हिंदुत्वावरती बोलतोय. आपले गृहमंत्री हिंदूंना आतंकवादी ठरवत आहेत. कशासाठी तुम्ही बोलताय. काय आता असं काय घडलेलं आहे. बरं, हिंदुत्वाच्या विरुद्ध बोलणारी सगळी फळी म्हटल्यानंतर, बघितल्यानंतर एक सुद्धा मायका लाल या देशामध्ये नाही जो हिंदूंच्या आणि हिंदुत्वाच्या बाजूने बोलते. फक्त तुमची आमची शिवसेना बोलते. दुसरी कोणाची बोलण्याची हिंमतच नाहीये. कुठे आहेत सगळे गेले, कुठे गेले. आणि देसाई साहेब, तुम्ही बोलत ते खरंय. जे काल विधान भवनामध्ये घडलं, पोलिसाला मारहाण झाली, त्याचा आम्ही निषेध करतो. त्याचं समर्थन मी अजिबात करणार नाही, बिलकुल करत नाही. पण सरकारला सुद्धा हे कळलं पाहिजे की कुठे पोलिसांचं संरक्षण करायचं. आणि जर पोलिसांचं चुकत असेल, माझं तर स्पष्ट मत आहे की जनता समोर बसलेली आहे. काल जे काय घडलं तिकडे एका बाजूला आमदार म्हणजे जनतेचे प्रतिनिधी आणि दुसऱ्या बाजूला पोलीस म्हणजे तुमचे सगळ्यांचे आपले जनतेचे रक्षक. हा वाद वाढता कामा नये. एका बाजूला रक्षक आहे, एका बाजूला प्रतिनिधी आहे. जनता बघणार कोणाकडे. दोघांचं जर का भांडण लागलं तर राज्य चालणार कसं. आणि जर का भांडण लागलं तर टपून बसलेलेच आहेत. पोलिसांचे मुर्दे पाडायला इकडे झालेत ना गांगुर्डे आणि जगताप. हे नाही विसरलो आम्ही विसरलो नाही, विसरू शकत नाही.
त्या गांगुर्डे आणि जगतापांच्या नातेवाईकांना, त्यांच्या कुटुंबियांना शिवसेनेने घरं दिली, सरकारने दिलेली नाहीत. कुठे गेलं तुमचं सरकार? पालघरमध्ये सुद्धा शिवसेना प्रमुखांचं ते सगळं वैभव म्हणा, काही म्हणा, दुर्दैवी सगळी ती घटना होती. पण अथांग जनसागर उसळला होता आणि त्याच्यामध्ये त्या कोणत्या तरी पोरीनी आपल्या भावना त्या फेसबुकवर टाकल्या आणि त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्या पोलिसांना तुम्ही निलंबित केलं. 11 ऑगस्टला आझाद मैदानाच्या समोर दिवसा ढवळ्या त्या देशद्रोहींनी नंगा नाच घातला, महिला पोलिसांची विटंबना केली, पोलिसांना मारले. आणि ते सगळं दृश्य बघितल्यानंतर त्या एका पोलीस महिलेनी, सुजाता पाटीलनी तिच्या भावना कवितेत लिहिल्यानंतर त्या सुजाता पाटलांना सुद्धा तुम्ही त्या देशद्रोहींची माफी मागायला लावली. हे तुमचं सरकार कोणासाठी काम करतायत? कोण येणार तुमच्याकडे? कोणाच्या दबावाला बळी पडून तुम्ही हे सगळं, मी म्हणेन हा सगळा लांडा कारभार तुमचा चाललेला आहे. कुठेतरी सरकार म्हणून मजबूतीने उभे राहा ना. एक तर काही तुमच्याकडनं आता अपेक्षा करण्यासारखी तुमची कुवत राहिलेलीच नाहीये. तुम्ही ना पाणी देत, ना अन्न देत, ना संरक्षण देत, ना नोकऱ्या देत, महागाई कमी करू शकत नाही आणि भ्रष्टाचार तर एवढा प्रचंड करून ठेवलेला आहात की आम्ही आता बोलून बोलून विसरायला लागलो की भ्रष्टाचार बोलल्यानंतर कुठला भ्रष्टाचार बोलायचा. कारण सुशील कुमार शिंदे जे बोलले ना की जनता आहे म्हणे, यांची काय स्मरणशक्ती, किती आत्मविश्वास आहे बघा सुशील कुमारांना जनतेच्या स्मरणशक्तीबद्दल. हे म्हणे काय ते बोफोर्स विसरले, कोळसा घोटाळा विसरतील. विसरलो, खरंच विसरलो. आहे तुमच्या इकडे सगळ्या कोण आलात तुम्ही सगळेजण इकडे, कोणाच्या तरी डोक्यात आता कोळसा घोटाळा राहिलाय, कलमाडींचा घोटाळा राहिलाय, 2Gचा घोटाळा राहिलाय, आदर्शचा घोटाळा तुमच्या लक्षात आहे, 70,000 कोटीचा अजित पवारांचा सिंचनाचा घोटाळा सुद्धा आपण विसरायला लागलेलो आहोत आणि शरद पवारांचं लवासा प्रकरण सुद्धा आपण विसरायला लागलेलो आहोत. नुसते आरोप होत आहेत, चौकशी समिती नेमल्याची नाटकं करतायत. चौकशी पूर्ण होणार कधी? आणि जे गुन्हेगार त्याच्यामध्ये आहेत, ज्यांनी खा खाल्लेला आहे, त्यांना तुम्ही शिक्षा करणार कधी? आदर्शचा निकाल अजून लागत नाही. विलासराव गेले, गिडवाणी गेले, एक 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 पुरावे नाहीसे व्हायला लागलेले आहेत. आणि एक दिवस तुम्हाला लिहून ठेवा, या आदर्श घोटाळ्यातून सगळेच्या सगळे पुराव्या अभावी निर्दोष सुटणार, हे लिहून ठेवा तुम्ही. तोच प्रकार अजित पवारांच्या बाबतीत होणार. जो एक प्रश्न विनोद तावडेने विचारला त्यात चितळे ना की आम्ही आरोप केलेले आहेत, तुम्ही सिंचन घोटाळ्याची चौकशी करता आहात, समितीवरती आहात, आम्ही आरोप केले, त्या आरोपांचं काय झालं? आणि त्यांनी सांगितलं मी आरोपांची चौकशी करणं हे माझ्या अधिकक्षेत येत नाही, मी चौकशी करू शकत नाही. मग काय करताय तुम्ही? नुसतं काय थुकी लावून पानं उलटताय? कसली चौकशी करताय? मग कशालाही थेर करताय? म्हणजे अजित पवार सुद्धा ऐन निवडणुकीच्या तोंडावरती निर्दोष सुटणार आणि पुन्हा आपल्या डोक्यावरती येऊन थैथया नाचणार. आणि अशा वेळेला तुम्ही सगळे मर्द मावळे आहात. जे एकनाथ शिंदे बोललेत ती परंपरा तुम्ही ठेवणार आहात की नाही हे मला तेव्हा कळणार आहे. भगवा फडकवणार आहात की नाही हे मला तेव्हा दिसणार आहे. बरं, हा ठाणे जिल्हा सुद्धा मला काही नवीन नाहीये. हा खरं मुंबईच्या हाकेवरचं हे सगळं ठिकाण आहे. भिवंडी काय, ठाणे काय, जवार, मोखाडा, वाडा, शहापूर, मी स्वतः फिरलेलो आहे तिकडे. डोलारा गावामध्ये आदित्य आला होता, त्यांनी पाणी दिलेलं आहे त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, पाण्याच्या टाक्या दिलेल्या आहेत, टँकर दिलेले आहेत. ही सगळी तुम्ही केलेली, ही सगळी शक्ती उभी केलेली आहात, ती आपण गरिबांसाठी वापरतोय, स्वतःसाठी नाही वापरत आपण. पण जेव्हा मी त्या कुपोषणग्रस्त भागामध्ये फिरलो होतो, कुपोषणग्रस्त भागात खरोखर एवढी वाईट हालत आहे आणि अजूनही तिकडे काय सुधारणा झाली असेल असं मला वाटत नाही. बरं, योजना मागून योजना येतात, योजनांचा पाऊस पडतोय पण पोचत कुठेच नाहीये. म्हणजे माझ्या बरोबर सगळी मंडळी होती, एकनाथ वगैरे सगळे होते. कुठे दवाखाना बघितला, कुठे आश्रमशाळा पाहिली. सगळेजण आम्ही येणार म्हटल्यानंतर छान मस्त सारवलेल्या जमिनीवरती रांगोळ्या घालून पाटावरती छान जेवत बसले होते विद्यार्थी. काय बोलणार बिचारे? मी त्यांना विचारलं का हो, हे रोजचं असतं असं का? ते हो साहेब, आम्ही असंच असतं सगळं छान, आम्ही सगळे एकत्र बसतो झाडाखाली. म्हटलं बरं, छान आहे, जेवण वगैरे पण उत्तम आहे. म्हटलं जरा तुमचं स्वयंपाकघर बघू. आणि स्वयंपाकघरात घुसल्यानंतर तिकडे माझी काही लोक होती, मला म्हणाले उद्धवजी हे बघा, आज तुम्ही येणार म्हटल्यानंतर यांची नवीन भांडी खरेदी झालेत.
नवीन भांडी आणि आणली, पण नवीन भांड सुद्धा डोकावून बघितल्यानंतर त्या भांड्याचा तळ गंजलेला, तळ गंजून गेलेला. म्हणजे त्या गंजलेल्या भांड्यामध्ये हे उद्याचे आपण ज्यांना भावी आधारस्तंभ म्हणतो त्या कच्च्या बच्च्या मुलांना तुम्ही त्याच्यात अन्न शिजवून ते तुम्ही वाढता आहात. राहतात पुढे बघायला गेल्यानंतर दाद्यावर तर सोडूनच द्या, चादरी पण नाहीत. ती पूर्वी मुंबईमध्ये यायची, इकडे करायची, अजूनही परंपरा असेल, खारी बिस्किटाची ती बॅग घेऊन यायची विकायला, मोठी खारी बिस्किट. तशा त्या ट्रंकेमध्ये त्या मुलाचं सामान, सगळी पुस्तकं, कपडे सगळं भरून मुलांनी तिकडेच बॅगेला बॅग लावून त्याच्यावरती एखादी चादर हंतरून त्याच्यावरती झोपायचं. नाणी घरं नाहीत, मुलींनी सुद्धा उघड्यावरती नाहीचं. कुठला देश कुठे चाललेला आहे? एवढी वर्ष झाल्यानंतर तुम्ही योजनांसाठी पाऊस आणतात आणि मग आदिवासींसाठी ज्या योजना आहेत त्यांना वीज पंप, तेल पंप, किराणा मालाचं दुकान, एवढंच नव्हे तर महिलांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल, आदिवासींना सुद्धा ब्युटी पार्लर काढून देण्याची योजना त्याच्यामध्ये. ब्युटी पार्लर एक तरी, माझ्यापेक्षा तुम्ही इकडे तिकडे फिरता, एक तरी आदिवासी पाड्यामध्ये ब्युटी पार्लर पाहिलेत? एक तरी आदिवासी बाई नट्टापट्टा करून इकडे तिकडे जाताना पाहिलीत? मग कुठे गेली ही सगळी पार्लर? कोणाच्या घशामध्ये गेली? बरं, यादी द्या म्हटलं तर अजून यादी येत नाही. पण साधी गोष्ट आहे, अरे खायला नाही घास आणि ब्युटी पार्लर देताय नामर्दाना, तुम्हाला काय अक्कल आहे? बरं, एवढ्यावरती प्रश्न सुटत नाही. दवाखाना बघायला मी गेलो, हॉस्पिटल बघायला गेलो, तर सगळेजण चिडलेले होते. मला म्हणाल तेव्हा त्या एक डॉक्टरीन बाई होत्या, तरुण होत्या, त्या एक एक सांगत होत्या. तेवढ्यात एक पार्टनं माझ्या गर्दीतनं आवाज आला आणि असा भसाडा आवाज, आणि मला विचारलं, डॉक्टरीन बाईंना विचारा ते येतात किती वाजता. बिचाऱ्या बाईंचा चेहरा पडला. मला म्हणाले, उद्धवजी म्हणे काय करू मी, माझं नुकतंच लग्न झालं, मी लांब राहते, इथून रात्री घरी जाईपर्यंत मध्यरात्र होते, सकाळी सगळं घरचं काम करून निघून इकडे येईपर्यंत दुपार होते. म्हटलं, अहो ताई, तुम्हाला इकडे राहायला घर नाही का दिलेलं? तो म्हणे, साहेब येता का जरा, मी तुम्हाला दाखवते घर. आणि ते घर दाखवायला गेले. पावसाचे दिवस होते, अक्षरशः तुम्हाला मी सांगतो अंगावरती काटा उभा राहिला. खिडक्या फुटलेल्या, काचांचा पत्ता नाही, नळातनं पाणी नव्हतं पण भिंतीतनं पाणी येत होतं, जमिनीवरती थारोळ साचलं होतं. मला म्हणाले, साहेब हे अशा अवस्थेत आम्ही राहू कसे, सांगा मला तुम्ही, काय तुम्ही देता आहात? नुसतं कोणाच्या तरी अंगावरती ढेकून टाकून उपयोग नाहीये. जे मी अमरावतीच्या सभेत बोललो ना, ते एवढ्यासाठीच बोललो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे गोचिडीसारखे चिकटून बसलेत आपल्याला, गोचिडीसारखे. आणि तुकाराम महाराज जे बोलले होते की अरे गाईच्या आचळाला चिकटलेली गोचिड ही सुद्धा रक्तच पिते, दूध पित नाही, ही रक्त पिणारी गोचिड आहे. पण निदान गोचिड रक्त पिऊन पिऊन तट्ट फुगल्यानंतर खाली आपोआप गळून पडते. यांचं पोटच भरत नाहीये. तट्ट फुटायची वेळ आली तरी सुद्धा अजित पवारांना अजून मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न पडलंय, तरी सुद्धा अजून शरद पवारांना पंतप्रधान होण्याचं स्वप्न पडतंय. स्वप्न पडायला तुम्हाला झोपा बरे लागतात. हा जो माझा इकडे माता भगिनी आणि बांधव जमलेला आहे आणि पलीकडे सुद्धा देशभर नव्हे, त्यांना झोप लागत नाही. रात्र जाणार कशी, उद्याचा दिवस उजाडल्यानंतर उद्या मी माझ्या लहान मुलांना जेवू खाऊ काय घालू, या चिंतेने त्यांची झोप उडालेली आहे. अनेक शेतकरी कर्ज मी फेडू शकत नाही, कर्ज तर एवढं झालेलं आहे, पीक वाया गेलेलं आहे, कारण दुष्काळ, पाणी देऊ शकत नाही, वीज नाहीये. अशा वेळी ते झोपत नाही. त्यांची अवस्था बघून शरद पवारांची कधी झोप नाही उडालेली ना अजित पवारांची उडालेली. त्यांना निर्लज्जपणाने बोलायला मोकळे होत आहेत की होय मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, मला पंतप्रधान व्हायला आवडेल. मग मी तुम्हाला विचारतोय, तुम्हाला अजित पवार मुख्यमंत्री झालेले आवडतील? तुम्हाला शरद पवार पंतप्रधान झालेले आवडतील? हा प्रश्न तुमच्या वैयक्तिक आवडीनिवडीचा नाही, हा प्रश्न जनतेच्या आवडीनिवडीचा आहे. त्यांना जो योग्य वाटेल तोच त्या खुर्चीवरती बसेल. दिल्ली समोर लवणारा झुकणारा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान तिकडे आम्ही बसू देणार नाही, अजिबात नाही. हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे. अरे आपण बोलतोय काय, आपण केलंय काय हे तरी आधी लोकांना सांगा. कर्ज वाटप केला,
अरे शिवसेनेने मेळावे घेतले, मी महाराष्ट्र पिंजून काढला होता, शिवसेनेने तुफान उठवलं होतं आणि शेतकऱ्यांनी लाखोच्या संख्येने त्या मेळाव्याला उपस्थिती लावली, म्हणून देशाच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी या सरकारला करायला लागली होती. हे शिवसेनेचं यश आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं यश आहे. पण कर्जमाफीची योजना आणल्यानंतर सुद्धा आज जे बाहेर आलेलं आहे, अक्षरशः प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारी अवलाद आहे, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारी अवलाद आहे. कर्ज वाटप जे झालं ती माफी योजनामध्ये सुद्धा घोटाळा. म्हणजे कसा? जे शरद पवार बोलते ते बरोबर आहे. काय म्हणाले? अहो घोटाळा होईल कसा? ज्या संस्थांनी याद्या दिल्या, नाबार्डनी यादी दिली, त्या यादी दिलेल्या पात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसा गेला आहे. पैसा जाईल कसा? इकडे तिकडे गेलाच नाही, तो थेट त्यांच्या बँकेत गेलेला आहे. बरोबर आहे ना? पण पवार साहेब, या सगळ्या पतपेढ्या, या सगळ्या सहकारी संस्था, ज्यांनी कर्ज दिले, या सगळ्या संस्था या तुमच्या बगलबच्च्यांच्या होत्या ना? तुमच्याच आहेत ना त्या बगलबच्च्यांच्या? तुमच्याच चेला चपाट्यांच्या आहेत ना? मग याद्या दिल्या कोणी? याद्या तुम्हीच दिल्या. आणि मग तुम्ही दिलेल्या याद्या त्या तशाच्या तशा मंजूर झाल्या आणि पात्र अपात्र हे तुम्ही ठरवले. मग मला एक तुम्ही उत्तर द्यायचं. जो पात्र शेतकरी असेल, दुर्दैवाने तो अपात्र ठरला असेल म्हणून त्याची कर्जमाफी झाली नाही आणि त्यांनी जर का आत्महत्या केली असेल तर खुनाचा आरोप कोणावरती भरला टाकला पाहिजे? कोण याला जबाबदार? आता सुद्धा जे काल घडलं, त्या खेड नजीक एक अपघात घडला, भयानक अपघात. जवळपास 38-40 लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. काय विचित्र नाव असतं नदीचं सुद्धा, जगबुडी नदी. काय नाव? कोणी ठेवलं देव जाणे. कसं पडलं नाव माहिती नाही. आजपर्यंत अनेक अपघात तिकडे झालेत, अनेक बळी तिकडे गेलेले आहेत. पण ज्या पुलावरनं ही बस खाली गेली, हा पूल ब्रिटिशांनी बांधला होता, ब्रिटिश. आणि जेव्हा त्या पुलाला 100 वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्याच्या कॉन्ट्रॅक्टरनी तिकडनं ब्रिटनमधनं इकडे पत्र पाठवलं होतं की याची आता 100 झालेली आहे, हा पाडा आणि नवीन बांधा. अजूनही बांधलेला नाही, अजूनही तसाच आहे. कठडे नाहीत, काही नाहीत. अनेकदा आंदोलनं केली, शिवसेनेने आंदोलनं केली, पण पूल तसाच आहे. तुमच्यापैकी कोकणात जाणाऱ्यांना तो माहिती आहे सगळ्यांना. केव्हा बांधणार पूल? काल जो अपघात झाला त्याची जबाबदारी कोण घेणार? कठडे का नाही आहेत त्याला? इतर ठिकाणी आपापले मतदारसंघ सगळे सजवताना सगळा खर्च तुम्ही तिकडे करता आहात, पण मतदारसंघामध्ये जे करता ते इतर ठिकाणी करत नाही तुम्ही. आणि हे सगळं वातावरण असंच वाढत चाललेलं आहे, असंच चाललेलं आहे. आणि त्याच्यात भर काल ज्या आता सोनिया गांधी बोलल्यात, याचा अर्थ लक्षात ठेवा, निवडणुका जवळ आलेल्या आहेत. काल सोनिया गांधी कुठेतरी गेल्या होत्या दौऱ्याला आणि त्या दौऱ्यामध्ये बोलल्या की जातीयवादी शक्तींशी आता लढायला तयार राहा. जातीयवादी म्हणजे कोण हे पहिलं सोनियाबाईंनी जाहीर करावं. कोण? तुम्ही, आम्ही, आणखीन कोण? कोण आहेत जातीयवादी? कोणाशी लढणार? कोण लढणार? जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर पाकिस्तानशी लढताय तुम्ही? पाकिस्तानाने आपल्या 2 जवानांचे मुंडे पाडले, त्यांची मस्तक धडावेगळी करून ते मृतदेह आपल्या ताब्यात दिलेत. काल सुद्धा एका कैद्याची किडनी काढली, हृदय काढलं, सगळे अवयव काढून तो मृतदेह आपल्या ताब्यामध्ये दिला. काश्मीरमध्ये सुद्धा आतंकवादी घुसवले आणि जवानांच्या छावणीवरती हल्ला करून 5 जवान आपले ठार मारले. सोनियाबाई, तुमच्या धमक आहे? तुमच्या सरकारमध्ये हिंमत आहे? लढताय पाकिस्तानशी? जे बांगलादेशी इकडे घुसलेले आहेत, जे बांगलादेशी आमच्या पोलिसांवरती हात उचलतायत, त्या बांगलादेशांचे हात कलम करण्याची हिंमत तुमच्या सरकारमध्ये आहे? कोण जातीयवादी आहे? बरं, पाकिस्तान हे सगळे चाळे करतंय. एवढे चाळे करून आम्ही आपले नेबळट जणू काय मुर्दे बसवलेत असे सरकारमधले मंत्री बसलेत तिकडे. दरवेळेला पाकिस्तान येतंय, काहीतरी करतंय आणि आपण इशारा देतोय. आता मात्र उद्या कराल तर बघा, उद्या कराल तर काय बघा, ते आणखीन तोडून ठेवतात. तरी बरं ते कृष्णा का कोण होते ते गेले, नाहीतर ते त्यांच्या बाईचा ते हातच सोडत नाही. म्हणजे आतंकवादाच्या मागे पाकिस्तानचा हात आणि तो हात आमच्या कृष्णाच्या हातात, त्या हिनाबाईच्या हातात. हिनाबाईचा तो हिना ना, मी हातच सोडत नाही. टीव्हीवरती सुद्धा बघत होतो, शेवटी लाज वाटायची की ती बाई नाही नाही म्हणते आणि हे हिना हिना करतायत. दाखवलं त्यांनी हिसका.
पण एवढं करून अतिरेकी घुसवले, आपल्या जवानांचे मुर्दे पाडले, तरी सुद्धा पुन्हा पाकिस्तानचा पंतप्रधान आला त्याच्यासाठी रेड कार्पेट घालून शाही खाना द्यायला आपले सलमान खुर्शीद तयार. काय कोणासमोर झुकताय तुम्ही? काय तुमची लाज लज्जा शरम निदान त्या जवानांची तरी काहीतरी कदर करा. जवानांची तरी कदर करा. बरं, जवानांच्या त्या छावणीवरती हल्ला झाल्यानंतर कशी परिस्थिती? हे सरकार मी तुम्हाला का सांगतोय? हा विषय भिवंडीचा असेल, भिवंडीचा नसेल नव्हे, हा भिवंडीचा नाही, संपूर्ण देशातल्या प्रत्येक नागरिकाचा आहे. कारण प्रत्येकाने मतदान करणं हे गरजेचं आहे. आणि मी कोणाला मत देतोय हे तुम्हाला कळलं पाहिजे. कोणाला मत देणार? ज्या छावणीवरती त्यांनी हल्ला केला त्यांच्या मुसक्या बांधून ठेवलेल्या आहेत. म्हणजे 100 जवान असतील तर 10 जवानांच्या हातामध्ये बंदूक आहे, 10 जवानांच्या हातात बंदूक आहे. बाकीच्यांच्या हातात काय शेवग्याचे शेंगा देते तुम्ही? म्हणजे समोरून अतिरेकी येत आहेत, बॉम्ब फेकतायत, AK-47 खडखड खडखड गोळ्या झाडतायत. आणि आमचे जवान काय त्यांच्याकडे धुणी वाळत घालायच्या लाठ्या घेऊन ते त्यांच्याशी लढणार, लाठीकाठी खेळणार? कसा देश मजबूत होणार? नाही कोणाशी तुम्ही लढणार? कसे लढणार तुम्ही? पण या सगळ्या वातावरणामध्ये एकाने जी एक धाडस दाखवलेले, एकाने जी हिंमत दाखवलेली, त्याचं मी जाहीर कौतुक केलेले आज सुद्धा तुमच्या समोर करतोय. ती व्यक्ती म्हणजे त्या अजमेर शरीफ दर्ग्याचे दिवाण. होय, मी म्हटलं त्यांना भारतरत्न द्या, कारण त्यांनी दाखवलेली दिशा जर आपल्या देशातल्या मुसलमानांनी स्वीकारली तर आपल्या देशातला हिंदू मुस्लिम हा झगडा खतम होईल. आम्हाला जातीयवादी ठरवताना, आम्हाला धर्मांध ठरवताना, होय आम्ही हिंदू आहोत, आम्ही हिंदुत्व सोडणार नाही, मेलो तरी हिंदुत्व सोडणार नाही, ही आम्ही शपथ घेतलेली आहेच. पण जे हिंदुत्व आम्ही बोलतोय ते सर्व धर्म समभाव आल्याना. तुमचा सर्व धर्म समभाव एकदा तरी सांगा ना कसा आहे? एकदा तरी सांगा. मी 2 गोष्टी बोललेल्या. एक म्हटलेले त्या ओवेसीला लाथ मारून हाकलून द्या पाकिस्तानामध्ये, ओवेसीला हाकलून द्या. आणि दुसरं बोलले त्या दिवाण साहेबांना भारतरत्न द्या. आहे ना, 2 उदाहरणं मी ठेवलेली आहेत तुमच्यासमोर. एक काहीतरी स्वीकारा, एक काहीतरी नाकारा. पण कोणीच काही बोलत नाहीये. त्या दिवाण साहेबांनी जे केलं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की असा माणूस जो माझ्या देशाशी दगाफटका करतोय, जो माझ्या देशाच्या पाठीत वार करतोय, त्याच्यासाठी मी प्रार्थना करणार नाही. नव्हे, मी प्रार्थना केली तर इस्लामला सुद्धा ती कबूल होणार नाही, म्हणून मी तिकडे हजर सुद्धा राहणार नाही. हा, असा मुसलमान असला, धर्माने तो कोणी असेल, पण जो माझ्या या देशाला, हिंदुस्थानाला माझी मातृभूमी मानतो, जो या देशासाठी निष्ठा ठेवतो, तो धर्माने मुसलमान असला तरी माझा भाऊ आहे. हे शिवसेनेचं हिंदुत्व आहे, हे शिवसेनेचं हिंदुत्व आहे. उगाच काहीतरी बोलायचं, धर्मांध करायचं. धर्मांधता तुम्ही 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 लोकांच्या मनात विष ओतून तुम्ही पसरवतात, शिवसेना नाही पसरवत आहे. आम्हाला वेळ नाही लागलेला की नुसत्या दंगली करत सुटायला. आम्हाला सुद्धा शांतता पाहिजे. पण म्हणून आम्ही जे म्हणतो की हिंदूंनो एकजूट करा, एकजूट करा, ती एवढ्यासाठी म्हणतो आहे की एक तर आपण मराठी म्हटल्यानंतर जातीपातीत आणि समाजात फुटून जातो. कोण ब्राह्मण आहे, कोण मराठा आहे, कोण कुणबी आहे, कोण तेली आहे, कोण आगरी आहे, कोण कोष्टी आहे. म्हणजे मराठी माणसामध्ये एकजूट नाही आणि हिंदू म्हटल्यानंतर हिंदूमध्ये एकजूट नाहीये. आणि म्हणून ओवेसीचे बोलला ते नीट लक्षात ठेवा. ओवेसी असं नाही बोलला की मी मराठी माणसानं संपवेन. ओवेसी असं नाही म्हणाला की मी गुजरात्यानं संपवेन, मी बंगाल्यानं संपवेन. ओवेसी बोलला तो मी हिंदूंना संपवेन, कारण त्याला माहिती आहे की हा या देशातला हिंदूंचा मोठा अवगुण आहे की हे एकत्र येऊ शकत नाही. पण त्याला माहिती नाही हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे, औरंगजेबाचं थडगं बांधणारा हा महाराष्ट्र आहे, भगव्याचा पाईक, भगव्याचा सैनिक या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे. संपूर्ण देशाचं मला माहिती नाही, पण जोपर्यंत या देशामध्ये छत्रपतींना दैवत मानणारा शिवसैनिक हातामध्ये भगवा घेऊन उभा आहे, तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये तरी ओवेसीचे चाळे आम्ही चालू देणार नाही, अजिबात चालू देणार नाही. आणि सरकार म्हणून कुठेतरी मजबूत जर का तुम्हाला पाहिजे असेल तर मग मात्र तुम्हाला शिवसेनेखेरीज पर्याय नाही. एक मजबूत सरकार या राज्याला आणि देशाला आणावंच लागेल, द्यावंच लागेल. आज देशात काय, राज्यात काय, सरकार जणू काय नाहीच आहे असा सगळीकडे समज झाल्यामुळे हे सगळे यांचे चाळे वाढलेले आहेत. आणि म्हणून शेवटचा एक तुम्हाला मी प्रश्न विचारतो, जे एकनाथ शिंदे बोललेले आहेत
की ठाणे जिल्ह्यामध्ये कोणती निवडणूक येऊ दे, मग ती ग्रामपंचायत असू दे, आणखीन कोणती असू दे, नगरसेवक असू दे, कदाचित नसेल आज भगव्याचा महापौर इकडे नसेल, पण जेव्हा मी पुन्हा येईन तेव्हा भगव्याचा महापौरच नसेल तर भगव्याचा खासदार आणि आमदार सुद्धा माझ्या या व्यासपीठावरती असेल. तुम्ही मला सगळ्यांनी सांगायला पाहिजे की हे नुसतं अजित पवारांसारखं स्वप्न नाहीये, शरद पवारांसारखं स्वप्न नाहीये. नव्हे, माझ्यासाठी मी स्वप्न बघणारा शरद पवारांचं कोणी लागत नाही. मी जनतेसाठी, महाराष्ट्रासाठी स्वप्न बघणारा, हिंदुस्थानसाठी स्वप्न बघणारा शिवसेना प्रमुखांचा मी मुलगा आहे. माझ्यासाठी स्वप्न बघणारा माझी अवलाद ती नाहीये. मी सुद्धा जे स्वप्न बघतोय ते तुमचं बघतो आहे. आणि तुम्ही माझं हे स्वप्न, हे माझं नव्हे तर हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न तुम्ही साकार करणार आहात की नाही. या भिवंडीमध्ये, या ठाण्यामध्ये येणारी कोणतीही निवडणूक असू दे, ग्रामपंचायतीपासून खासदारापर्यंत जो निवडून येईल तो भगव्याचा पाईक असेल. दुसरा फडका आम्ही फडकू देणार नाही अशी मला वाटतं हात सगळ्यांनी वर करून शपथ घ्या. आणि हे हात काँग्रेसवाल्याचे नाही आहेत, मला मुठी पाहिजेत. मुठी पाहिजेत. शिवसैनिकाचे हात म्हणजे मुठी पाहिजेत. काँग्रेसवाल्याचे हात असे असतात, माझे शिवसैनिकाचे हात मुठ्या वळलेले आहेत. पत्रकारांनी जरा घ्या, ही सगळी भगवायची ताकद आहे. बस ही ताकद अशीच वाढत राहो आणि तुम्हाला सगळ्यांना निरोगी दीर्घायुष्य लागो अशी छत्रपतींच्या चरणी प्रार्थना करून तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनानंतर व्यासपीठाजवळ काही कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय. या प्रवेशानंतर राष्ट्रगीत होईल आणि सभेचा समारोप होईल याची नोंद घ्यायची आहे. गगन मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उचल जलसित रंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय.